पूजा, अगं ये पूजा. हा या कडी लावलेली नाही आहे, ढकला दरवाजा. हा हा. अहो एवढा का वेळ हो, 8 वाजून गेले. थांबा पाणी देतो. अहो हे घे पाणी. इकडे पाणी द्या तो डबा. हा हे डबा. अहो आज डब्बा का खाल्ला नाही हो तुम्ही? आणि हे शर्ट बघा किती खराब झालाय, कलर पडून त्यानं आणि फाटून पण गेलाय. अगं पूजा, तुला काय सांगू, आज आपल्या गॅरेज मध्ये एक प्रामाणिक आणि इमानदार ड्रायव्हर आलेला ग. हो त्यानं आपली नवीन गाडी घेतलेली. त्या गाडीचं काम करायला तो बिचारा आपल्या गॅरेज मध्ये आलेला. तर त्याची एक गोष्ट ऐकलो मी, तर मला फार वाईट वाटलं ग. त्यासाठी मी आज माझा डब्बा पण खाला नाही. त्याचं काम पटकन उरकून द्यायचं म्हणून ठरवलं मी. म्हणून त्या कामामध्येच कपडे पण फाटले, अंगावरती कलर पण पडलाय आणि थोडं भाजून पण घेतो मी हाताला मी. अहो किती वेळा तरी सांगितलं तुम्हाला, जपून काम करा, जपून काम करा. जावा आधी डॉक्टरला दाखवून या ते. अगं पूजा, वेडी आहेस काय तू? अशा छोट्या मोठ्या जखमा तर आपल्या धंद्यामध्ये होतच राहतात ग. आणि मी डॉक्टरकडे जाणार, तू 2 दिवस सुट्टी घे म्हणणार. महिन्या अखेरीस मग माझे वांदे होतात सगळे. आपला सगळा बजेट चुकतोय ग. अहो किती कष्ट करता हो तुम्ही आमच्यासाठी. तुमच्या कामाचा उल्लेख मी अभिमानाने करते. लोक विचारतात हो मला, तुझा नवरा काय काम करतो म्हणून. मी त्यांना सांगते, माझा नवरा प्रामाणिकपणाने आणि इमानदारीने कष्ट करतो आणि मनाने घर सांभाळतो. अगं पूजा, हा हे बघ पूजा, माझ्या 10वीचं सर्टिफिकेट. अहो ही कागद तर फक्त तुमचं शिक्षण दाखवतात. तुमची खरी पात्रता या कपाटात नाही, आमच्या रोजच्या आयुष्यात आहे. पूजा, हा आजपर्यंत तू मला भरपूर साथ दिलीस. यापुढेही असं साथ मला दे. हो नक्कीच. शेअर करा अशा लाखो कामगारांना ज्यांच्याकडे पदवी नाही, पोस्ट नाही, पण तरी देखील हातात आपलं घर ते उभं ठेवतात. समाजाला हे समजायला हवं, पद नव्हे तर प्रामाणिक मेहनत हीच खरी शालिवाहन मुद्रा आहे. म्हणूनच हर एक क्षेत्रातील कामगारांच्या काम करणाऱ्या त्या हातांना वटवृक्षासारखा मान दिला गेला पाहिजे.